महाराष्ट्र आवाज न्यूज। चोरचावडी धबधब्याने पुन्हा घेतला बळी। 18 वर्षीय तरुण खोल डोहात बुडाला। मालेगाव रेस्क्यू टीमचा अथक प्रयत्न, अंधारामुळे शोध मोहीम स्थगित। चांदवड देवळा तालुक्यातील निसर्गरम्य आणि पर्यटकांचं आकर्षण ठरलेल्या चोरचावडी धबधब्यावर पुन्हा एकदा दुर्दैवी घटना घडली आहे। ऋषिकेश शशिकांत संसारे, वय वर्ष 18, राहणार वडगाव पांगू, तालुका चांदवड हा तरुण मंगळवारी 7 जुलै रोजी दुपारी सुमारे 2:45 वाजता धबधब्याच्या खोल डोहात बुडाल्याची घटना घडली। उशिरापर्यंत बचाव पथकाने अथक प्रयत्न करूनही त्याचा शोध लागू शकला नाही। त्यामुळे बुधवारी सकाळी NDRFच्या मदतीने पुन्हा शोध मोहीम राबवण्यात येणार असल्याची प्रथमदर्शनी माहिती प्रशासनाकडून मिळत आहे। ऋषिकेश हा आपल्या 7 ते 8 मित्रांसह दुचाकीवरून चोरचावडी धबधबा पाहण्यासाठी आला होता। दुपारी सर्वजण धबधबा परिसरात फिरत असताना सुमारे 2:45 वाजण्याच्या सुमारास त्याचा पाय घसरून तो खोल डोहात पडला। त्याला पोहता येत नसल्याने काही क्षणातच तो पाण्यात बुडाला। घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ नंदा पाटील, पोलीस कर्मचारी नितीन बाराहते, राहुल शिरसाट, मौरेदादा होमगार्ड तसेच इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। त्याचबरोबर चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ, चांदवडचे प्रांताधिकारी कडलग, देवळाचे तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, मंडळ अधिकारी गजानन डोके, तलाठी तसेच महसूल विभागाचे अधिकारीही घटनास्थळी उपस्थित राहून बचाव कार्याचा आढावा घेत होते। बचाव कार्यासाठी मालेगाव येथील विशेष बचाव पथकाला पाचारण करण्यात आलं। या पथकाने सुमारे 2 ते 2.5 तास डोहात शोध मोहीम राबवली। मात्र डोहाची मोठी खोली, सततचा पाऊस, अंधार आणि डोंगराळ भागातील प्रतिकूल परिस्थितीमुळे शोध कार्याला मोठा अडथळा निर्माण झाला। त्यामुळे संबंधित तरुणाचा शोध लागू शकला नाही। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन NDRFच्या पथकाला दूरध्वनीद्वारे माहिती देण्यात आली आहे। हे पथक घटनास्थळी भेट देऊन रात्री पाहणी करणार असून बुधवारी सकाळपासून अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने व्यापक शोध व बचाव मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पावसाळ्यात धबधबे, खोल डोह आणि धोकादायक पर्यटन स्थळांवर जाताना नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी असं आवाहन प्रशासनाने केलं आहे। प्रतिनिधी अनिल कदम, मालेगाव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.